Hello student, I am Prachi. Today's our topic is MCQs in switchgear and protection on Unit 3 Protective Relays. तर या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण MCQs बघितले आहे स्विचगेअर अँड प्रोटेक्शनचे. त्यानंतर 2 व्हिडिओजमध्ये युनिट 1 आणि युनिट 2चे बघितले आहेत. युनिट 1 बेसिक्स ऑफ प्रोटेक्शन आणि युनिट 2 सर्किट इंटरप्शन डिव्हायसेस. तर त्या व्हिडिओजची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर या व्हिडिओमधले हे जे MCQs आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर आता स्टार्ट करूया आपण व्हिडिओला. क्वेश्चन नंबर 1 आहे, इज ए डिव्हाइस बाय मीन्स ऑफ ॲन इलेक्ट्रिक सर्किट इज कंट्रोल बाय चेंज इन दी अदर सर्किट. असं एक डिव्हाइस की ज्यामध्ये इलेक्ट्रिक सर्किट कंट्रोल होईल की दुसरं अदर सर्किट त्यामध्ये चेंज केल्यानंतर. तर ऑप्शन्स आहेत, ए इज सस्पेन्शन, बी इज रिले टाईम अँड सी इज रिले and D is none of above. So the correct answer is option C, relay. Relay is a device by means of an electric circuit is controlled by change in the other circuit. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, the protective device will minimize effect of short circuit or other undesirable event on the power system. Options are a capacitive reactance, relativity, सस्पेन्शन और सिलेक्टिव्हिटी. तर हे जे आधीचे MCQs आहेत, क्वेश्चन्स आहेत, ते फंडामेंटल्स रिक्वायरमेंट ऑफ प्रोटेक्टिव्ह रिलेज यावर बेस आहेत. त्यामध्ये डेफिनेशन्स आहेत आणि त्यावर बेसिस क्वेश्चन आहेत. आधीच्या स्टार्टिंगचे जे क्वेश्चन आहेत ते. तर याचा ॲन्सर आहे ऑप्शन डी, सिलेक्टिव्हिटी. मीन्स दिस इज द डेफिनेशन ऑफ सिलेक्टिव्हिटी. द प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस विल मिनिमाइज इफेक्ट ऑफ शॉर्ट सर्किट और अदर अनडिझायरेबल इव्हेंट ऑन द पॉवर सिस्टम. दॅट इज सिलेक्टिव्हिटी. Then question number 3 is, a fault which does not involve earth, that is line to line fault. Means असा एक फॉल्ट की ज्यामध्ये अर्थ इन्व्हॉल्व होत नाही, लाईन टू लाईन फॉल्ट आहे. तर ऑप्शन्स आहेत, फेज फॉल्ट, अर्थ फॉल्ट, रिले, ऑल ऑफ अबव. सो तर ऑप्शन ए इज करेक्ट. मीन्स फेज फॉल्ट. फेज फॉल्ट विच डज नॉट इन्व्हॉल्व अर्थ, दॅट इज लाईन टू लाईन फॉल्ट. क्वेश्चन नंबर 4 इज, रिले विच रिस्पॉन्स टू इन्क्रीज इन करंट. असा एक रिले की जो करंट इन्क्रीज झाल्यावर रिस्पॉन्स देतो. तर ऑप्शन्स आहेत, स्टॅटिक रिले, ओव्हर करंट रिले, नन ऑफ अबव. सो ऑप्शन बी इज करेक्ट, ओव्हर करंट रिले. ओव्हर करंट रिले इज अ रिले विच रिस्पॉन्स टू इन्क्रीज इन करंट. देन क्वेश्चन नंबर 5 इज, व्हॉट इज द पर्पज ऑफ बॅकअप प्रोटेक्शन. बॅकअप प्रोटेक्शनचं पर्पज काय आहे. तर ऑप्शन्स आहेत, ए इज टू इन्क्रीज द स्पीड, बी इज टू इन्क्रीज द रीच अँड leave no blind spot, and D is to guard against failure of primary. So option D is correct. Means to guard against failure of primary. The purpose of backup protection is to guard against failure of primary. Then question number 6 is, protective relays can be designed to respond to. Options are, A is light intensity impedance, temperature resistance reactance, voltage and current, and D is all of above. So the correct answer is option D, all of above. Means protective relays can be designed to respond. कशाला रिस्पॉन्स करतात. तर protective relays light intensity impedance, temperature resistance reactance, voltage and current, all of above. So the option D is correct. Question number 7 is, on what factors does the operating speed of the relay depend upon. म्हणजे कोणत्या फॅक्टर्सवर ऑपरेटिंग स्पीड रिलेचा डिपेंड आहे. तर ऑप्शन्स आहेत, ए इज रेट ऑफ फ्लक्स बिल्टअप, बी इज आर्मेचर कोर एअर गॅप, सी इज स्प्रिंग टेन्शन, अँड डी इज ऑल ऑफ अबव. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, ऑल ऑफ अबव. ऑन विच फॅक्टर डज द ऑपरेटिंग स्पीड ऑफ रिले डिपेंड. So the rate of flux build up, armature core air gap, and spring tension. These factors are responsible, or the operating speed of the relay depend. Then question number 8 is, which component ensure the safety of the line from damage. असा कोणता कंपोनंट आहे की ज्याने सेफ्टी एन्श्योर केली जाते डॅमेज लाईनपासून. ऑप्शन्स आर, रिले, सर्किट ब्रेकर, बस बार, अँड करंट ट्रान्सफॉर्मर. So it is very simple question. Option A is correct, that is relay. Relay is a component that ensure the safety of the line from damage. Then question number 9 is, what is the actuating quantity for the relays. Options are, A is magnitude, B is frequency, C is phase angle, and D is all of above. So question D is correct, all of these. Means all these are the actuating quantity for relays, magnitude, frequency, and phase angle.
Then question number 10th is, a single phasing relay can be used with single phase motor, two phase motor, three phase motor, or all of these. So the correct answer is option C, three phase motor. Means a single phasing relay can be used with three phase motor, means single phasing relay. This is very important. Single phasing relay can be used with three phase motor. Then next question is, earth fault relays are directional relay, non-directional relay, short operate time relay, long operate time relay. Option B is correct. Means earth fault relays are non-directional relay. Then question number 12 is, a relay performs the function of fault detection, fault isolation, fault prevention, or all of above. So a relay performs the function of fault isolation. Option B is correct. Question number 13th is, Buckles relay are installed inside the breaker, located on top of conservator, connected in pipe connecting transformer and conservator, part of circuit breaker installed near transformer. बकलोज रिले हा ट्रान्सफॉर्मरमध्ये असतो आणि तो कोठे असतो ते विचारलेला आहे. तर ऑप्शन बी करेक्ट आहे. लोकेट ऑन टॉप ऑफ कन्झर्वेटर. तो कन्झर्वेटरच्या वर असतो बकलोज रिले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14th इज, differential relays are used to protect the equipment. Options are internal fault, reverse current, over voltage. So option A is correct. Internal fault means differential relays are used to protect the equipment from internal fault. Question number 15th is, in earth circuit breaker uses polarized relay, reed relay, latching relay, machine tool relay. So the option C is correct. That is latching relay. In earth circuit breaker uses latching relay. अर्थ सर्किट ब्रेकरमध्ये लॅचिंग रिलेचा यूज होतो. अ रिले इज मेकॅनिकल स्विच, इलेक्ट्रॉनिक स्विच, इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच और नन ऑफ अबव. सो अ रिले इज अ इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर 17 इज, विच रिले इज यूज फॉर प्रोटेक्शन ऑफ फीडर. फीडरसाठी कोणत्या रिलेचा यूज केला जातो फीडरच्या प्रोटेक्शनसाठी? तर मूव्ह रिले, ट्रान्सले रिले, मर्ज प्राइस प्रोटेक्शन और बकलोज रिले. So option B is correct. Means translate relay is used for protection of feeder. Then question number 18th is, how many relays are used to detect here not release here relay? How many relay are used to detect the interface fault of three-phase system? So for three-phase we use the 3. So option C is correct. Then question number 19th is, relay using induction disc principle operate only on DC, only on AC, either DC and AC, none of above. So correct answer is option B, means relay using induction disc principle operate only on AC. Question number 20 is, microprocessor relay is a type of electromechanical relay, static analog relay, static digital relay, or all of these relay. So option C is correct. That is static digital relay. Microprocessor relay is a type of static digital relay. So तर या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3चे MCQs बघितले. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 4th लेसनचे MCQs बघूया 4th युनिटवर बेस. त्यानंतर या युनिटचं तुम्हाला जर एक्सप्लेनेशन हवं असेल तर कमेंट करून नक्की कळवा, मी अपलोड करेल. त्यानंतर युनिट 1 आणि युनिट 2चे जे MCQs आहेत त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सो थँक्यू.